नमस्कार रसिक श्रोते हो. रफी की याद में या आपल्या उपक्रमात काल पूर्वार्धामध्ये आपण रफी आणि शशी कपूर यांच्या काही गाण्यांच्या आठवणी केल्या आणि या व्हिडिओला आपण सगळ्यांनी खूप प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि खूप छान छान कॉमेंट्स केल्या, ज्यामुळं हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवण्याला मला खूप प्रोत्साहन मिळतं. आपल्या या अभिप्रायाबद्दल मनपूर्वक आभारी. आजच्या दुसऱ्या भागामध्ये शशी कपूर आणि रफीच्या काही गाण्याच्या आठवणी आपण करूया. मित्रो, 1967 साली एक रहस्यमय सिनेमा आला होता ज्याचं नाव होतं आमने सामने. नायक होता आपला शशी कपूर आणि त्याची नायिका होती शर्मिला टॅगोर. रफीचे अतिशय सुंदर सोलो गाणे शशी कपूरने पडद्यावर सादर केले आणि त्या गाण्याची खुमारी खरंच रोमॅन्टिक वाटावी अशी ही गाणी आजही आपण सगळे आवडीने ऐकत असतो. त्यातलं पहिलं गाण्याची आठवण करूया. नैन मिलाकर चैन चुराना किसका है ये काम, नैन मिलाकर चैन चुराना किसका है ये काम, अरे हमसे पूछो हमको पता है उस जालिम का नाम, अरे हमको पता है उस जालिम का नाम, नैन मिलाकर चैन चुराना किसका है ये काम, हमसे पूछो हमको पता है उस जालिम का नाम. आणि दुसरं छान गाणं आहे. ओ मेरे बेचैन दिल को चैन तूने दिया, ओ मेरे बेचैन दिल को चैन तूने दिया, शुक्रिया 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 शुक्रिया. या आमने सामनेमधलं ड्युएटसुद्धा खूप फेमस आहे. कभी रात दिन हम साथ थे, वो भी इत्तेफाक की बात है, ये भी इत्तेफाकी की बात है. पण आपण सध्या रफीच्या सोलो गीतांची आठवणी करतोय. एक चित्रपट आला होता याचं नाव आहे जहाँ प्यार मिले. याच्यामध्ये शशी कपूर आणि हेमा मालिनी यांची जोडी होती. शशी कपूर आणि हेमा मालिनी अनेक सिनेमामध्ये कामं केली. त्यातलाच हा जहाँ प्यार मिले याच्यात टायटल सॉन्ग चले जा चले जा चले जा, जहाँ प्यार मिले जहाँ प्यार मिले, चले जा चले जा चले जा, जहाँ प्यार मिले जहाँ प्यार मिले. या जहाँ प्यार मिले या पिक्चरला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि आमने सामनेचे संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. यानंतर शंकर जयकिशनचं संगीत असलेला एक पिक्चर आला होता पतंगा नावाचा. यात शशी कपूरची नायिका होती विम्मी. तुम्हाला हमराज आठवतं ना? हमराजमधली हिरोईन विम्मी पतंगामध्ये शशी कपूरची नायिका होती. यातलं एक रफीचं सोलो रोमॅन्टिक गीत खूप गाजलं. थोड़ा रुक जाएगी तो तेरा क्या जाएगा, नैन भर के देख लेंगे चैन आ जाएगा, थोड़ा रुक जाएगी तो तेरा क्या जाएगा, नैन भर के देख लेंगे चैन आ जाएगा, ओ कामिनी ओ कामिनी, थोड़ा रुक जाएगी तो तेरा क्या जाएगा. असा हा पतंगा नावाचा सिनेमा होता. शशी कपूरचा एक ऑल टाईम कॉमेडी म्युझिकल हिट पिक्चरची आठवण करायचं झालं तर त्याचं नाव आहे प्यार किए जा. यामध्ये शशी कपूरची नायिका दक्षिणमधली प्रसिद्ध नटी राजश्री होती. याच्यात किशोर कुमार आणि कल्पना जोडी होती आणि मेहमूद आणि मुमताज अशा या 3 जोड्या आणि ओमप्रकाश. धमाल कॉमेडी, लक्ष्मीकांत प्यारेलालचं मस्त संगीत, यामुळे प्यार किए जा आजही एक उत्तम विनोदी चित्रपट म्हणून शशी कपूरच्या खात्यामध्ये जमा आहे. याच्यामध्ये रफीची 2 गाणी शशी कपूरला होती. त्याच्यातलं पहिलं गोरे
हाथों पर ना जुल्म करो, गोरे हाथों पर ना जुल्म करो, हाजिर है ये बंदा हुक्म करो, तुम्हारी कलाई को दाग न लगे, गोरे हाथों पर ना जुल्म करो. आणि शशी कपूर आणि साथी यांचं ओमप्रकाशच्या घरासमोरचं एक असं मजेदार गाणं आहे. कहने की नहीं बात मगर अब चुप नहीं रहना है, कहने की नहीं बात मगर अब चुप नहीं रहना है, जुल्म अमीरों का अब चुप नहीं सहना है, जुल्म अमीरों का अब चुप नहीं सहना है, रामलाल मुर्दाबाद, रामलाल मुर्दाबाद असं हे विनोदी गाणं आहे. यानंतरचं शंकरजी किशनचा संगीत असलेला आणखीन एक शशी कपूरचा चित्रपट ज्याचं नाव आहे नैना आणि याची नायिका होती राजश्री. पण ही राजश्री याच सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यानच परदेशी गेली लग्न करून. त्यामुळं हा चित्रपट नंतर राजश्रीच्या डमीच्या आधारे पूर्ण केला असं म्हणतात. तर यामध्ये एक रफीचं छान सोलो गीत आहे. हमको तो जान सी प्यारी है तुम्हारी आँखें, हाय काजल भरी मदहोश है तुम्हारी आँखें, हमको तो जान से. एक हलका फुलका कॉमेडी पिक्चर आला होता ज्याचं नाव आहे बिरादरी. यामध्ये शशी कपूर, मेहमूद आणि प्राण होते आणि नायिका होती फरियाल. ही फरियाल नावाची नायिका जिंदगी और मौत या सिनेमातही प्रदीप कुमार बरोबर होती आणि नंतर काही किरकोळ सिनेमामध्ये दिसले. तर यामध्ये सुद्धा एक छान हळूवार रोमॅन्टिक गीत आहे आणि या बिरादरीचे संगीतकार होते चित्रगुप्त. अभी न फेरो नजर जिंदगी सवार तो ले, अभी न फेरो नजर जिंदगी सवार तो ले, के दिल के शीशे में आपको उतार तो ले, अभी न फेरो नजर. पडद्यावर गाणं जितकं छान आहे तितकं ऐकण्याला अधिक छान आहे असं तुम्हाला दर्दी रसिक श्रोते नक्कीच सांगतील. यानंतर मदन मोहनचं संगीत असलेला आणि शशी कपूर नंदा या फेमस जोडीचा एक पिक्चर नींद हमारे ख्वाब तुम्हारे. यातलं एक रोमॅन्टिक सोलो गीत आहे रफीचं. यूं रूठो ना हसीना मेरी जान पे बन आएगी, मेरी जान पे बन आएगी है, यूं रूठो ना हसीना मेरी जान पे बन आएगी, मेरी जान पे बन आएगी है, यूं रूठो ना हसीना. तर अशी ही शशी कपूर आणि रफीची कारकीर्द होती. म्युझिकल झालं म्हणून गोड गाणे, सोलो, रोमॅन्टिक यांचे ड्युएट पण तेवढेच गाजले. आणि पुढच्या दशकामध्ये शशी कपूर हा सहाय्यक अभिनेता म्हणून सुद्धा अधिक गाजला अमिताभ बच्चनच्या अनेक सिनेमामध्ये. त्यातल्या त्यात दीवारचा तो डायलॉग मेरे पास माँ है हा आता ऑल टाईम डायलॉग म्हणून प्रसिद्ध आहे. तर शशी कपूरची कारकीर्द फार चौफेर होती. तो निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता या स्वरूपात वावरला आणि त्याचा सन्मानही खूप चांगल्या पद्धतीने झाला. भारत सरकारतर्फे शशी कपूरला पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं 2011 साली आणि त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2015मध्ये मिळाला. या कपूर घराण्यामध्ये हा तिसरा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त व्यक्ती. पहिले पृथ्वीराज कपूर, दुसरा राज कपूर आणि तिसरा हा शशी कपूर. तर शशी कपूरची इमेज रसप्रिय अभिनेता आणि या काळातील सगळ्यात व्यस्त लोकप्रिय अभिनेता म्हणून सगळे रसिक नेहमीच आठवण करतील. तर
हा रफिके यादे आणि शशी कपूर यांचा हा एपिसोड कसा वाटला? आपले अभिप्राय, कॉमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती. पुढच्या एपिसोडमध्ये रफीसोबत एक नवीन हिरो आपण गाणी आठवूया. नमस्कार.